मंडळी, 27 मेला आहे अधिक महिन्यातली पहिली एकादशी. आता अधिक महिना सुरू होऊन 8 दिवसांच्या वर होऊन गेलेत, पण अजूनही तुम्ही काही विशेष साधना उपासना काही केली नसेल, तुम्हाला नसेल जमलं तुमच्या रोजच्या दिनचर्येमुळे, तरी काही हरकत नाही. पण हा 27 मेचा दिवस मात्र मिस करू नका, कारण की अधिक महिन्यातल्या एकादशीचं महत्त्व काही वेगळंच आहे. अधिक महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांच्या अवतारांची पूजा केली जाते, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि एकादशीचा दिवस हाच मुळात भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असणारा दिवस आहे. आणि म्हणूनच या दिवशी नक्की काय करावं तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत. इतर वेळी तुम्ही उपवास करत नसाल एकादशीचा, तरी या एकादशीचा उपवास नक्की करा. त्यामुळे पापक्षय होतो, मन शुद्ध होतं, सकारात्मक बनतं. आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक अडचणी कमी होण्यासाठी तुम्ही या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंकडे प्रार्थना करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी विष्णू सहस्रनाम म्हणावं किंवा ऐकावं, किंवा तुम्हाला हरिपाठ येत असेल तर हरिपाठ तरी या दिवशी नक्की म्हणावा. भगवान श्री हरी विष्णूंच्या एखाद्या मंत्राचा जप या दिवशी नक्की करावा. काही फार मोठे वेगळे मंत्र माहीत नसले तरी काही हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हटलात तरी सुद्धा तुमची साधना ईश्वरापर्यंत पोहोचणार आहे. त्या नामामध्ये तेवढी ताकद आहे. 27 तारखेला सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि भगवान श्रीहरी विष्णूंची किंवा तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती असेल किंवा पांडुरंगाचा फोटो असेल तर त्याची पूजा सकाळी सकाळी करावी. तुळशीपत्र अर्पण करावं. एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं काढत नाही, तुम्ही आदल्या दिवशी काढून ठेवू शकता आणि एकादशीच्या दिवशी ती पांडुरंगाला वाहू शकता, अर्पण करू शकता. त्याचबरोबर पिवळी फुलं जर तुम्हाला मिळाली, पिवळ्या फुलांचं महत्त्व विष्णू पूजेमध्ये असतं, तर पिवळी फुलंसुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंना, पांडुरंगाला नक्की अर्पण करा. म्हणजे नक्की काय करायचं आहे, तुम्हाला सकाळी लवकर उठून पांडुरंगाची पूजा करणं शक्य असेल तर करा. जर तुम्हाला कामावर जावं लागतंय, सकाळी तुम्ही पूजा करत नाही तर संध्याकाळी केली तरीसुद्धा चालेल. अगदीच साग्र संगीत पूजा करायला जमणार नसेल तर सुरुवातीला म्हटलं तसं विष्णू सहस्रनाम किंवा हरिपाठ किंवा भगवद्गीतेचा 15वा अध्याय यापैकी काहीही ऐका किंवा म्हणा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अधिक मासामध्ये दानधर्म करणं, आणि तो एकादशीला जर तुम्ही करणार असाल तर त्याचं पुण्य कैक पटीने अधिक होतं. या दिवशी गाईला चारा खाऊ घालणं, वस्त्रदान, अन्नदान, गरजूंना गरज असणाऱ्या वस्तूंचं दान करणं, पक्ष्यांसाठी पाणी बाहेर ठेवणं किंवा धान्य देणं, या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. साध्या साध्या गोष्टी आहे. काही नाही तर तुमच्या गॅलरीमध्ये उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे कडक उन्हाळा असल्यामुळे एखाद्या भांड्यामध्ये पाणी तुम्ही पक्ष्यांसाठी ठेवू शकता. त्या मुक्या जीवाची तहान भागवणं हे मोठं पुण्यदायी आहे. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावून तुळशीची पूजा नक्की करावी. काही गोष्टी मात्र या दिवशी टाळाव्यात, ते म्हणजे तामसिक अन्न भोजन करू नये, वादविवाद भांडणं घरात होऊ देऊ नका, कांदा लसणाचं सेवन या दिवशी करू नका, सात्विक जेवण करा आणि खोटं बोलणं, कुणाला फसवणं या गोष्टींपासून या दिवशी लांब राहा. मंडळी, एकादशी ही फक्त उपवास करायची तिथी नाही, तर मन, शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचा दिवस मानला जातो. अधिक महिन्यात ही साधना केल्याने मन स्थिर होण्यास आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. असं होतं ना कधी कधी की कामावर जायचं आज मनच नाही आहे, काम करायची ऊर्जाच नाही आहे किंवा काही नवीनच करावं वाटत नाही. अशा व्रतांनी ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येते. या गोष्टीचा अनुभव प्रत्येकाने घेऊन बघावा. भक्तिभावाने जरी फक्त विठ्ठल विठ्ठल जरी तुम्ही एकादशीच्या दिवशी नाव घेतलं तरीसुद्धा तुमच्या विचारांमध्ये होणारा बदल नक्कीच तुम्ही अनुभवाल. हो, पण नाव घेताना किंवा कुठलंही स्तोत्र म्हणताना, ऐकताना पूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर इकडे आपण माळ चालू आहे, मनात वेगळेच विचार आहेत, या जपाला काहीही अर्थ नाही. फक्त तुम्ही तुमचा वेळ कुठेतरी घालवताय असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे जे काही नाव तुम्ही घेताय त्या प्रत्येक नावाकडे तुमचं लक्ष पाहिजे. आतून ईश्वराबद्दल प्रेम वाटायला हवं. इतक्या श्रद्धेने जर तुम्ही या दिवशी ईश्वराचं नाव घ्याल तर त्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. मान्य आहे, ही गोष्ट लगेच जमणार नाही, कारण आपण जेव्हा जपमाळ हातात घेतो किंवा ईश्वराचं नाव घ्यायला सुरुवात करतो तेव्हा मन भटकतं, सगळ्यांचंच भटकतं. पण जसं मन भटकतं हे लक्षात आलं की पुन्हा ते जागेवर आणायचं. पुन्हा जर मन भटकलं तर पुन्हा जागेवर आणायचं आणि ईश्वराच्या नावामध्ये तल्लीन व्हायचं. हा एक अभ्यासाचा भाग आहे. हळूहळू प्रॅक्टिस करून करून ही गोष्ट जमते. या गोष्टीची सुरुवात तुम्ही या एकादशीपासून करू शकता आणि आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकता. माहिती आवडली असेल, पटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका.
मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.